इराणने दिला आरपारचा इशारा। माघारीस नकार, युद्ध लांबणार। इराण अमेरिकेलाच गुडघ्यावर आणणार। अमेरिका इराण युद्धाला 10 दिवस उलटले, मात्र युद्ध थांबण्याचं चित्र नाही। अमेरिका आणि इस्रायल इराणच्या तेल डेपोवर तर इराण इस्रायलच्या रिफायनरीवर मिसाईल हल्ले चढवतोय। त्यामुळे हे युद्ध लांबणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्याला कारण ठरलंय इराणनं ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता थेट अमेरिकेविरोधात 10 वर्ष लढण्याचा दिलेला इशारा। اونها بدانن ما شاید بعضی‌ها اشتباه لفظی توی مصاحبه هاشون در داخل کشور داشته باشن، ولی من به عنوان یه آدم مطلع این رو میگم که ما برای 10 سال جنگ با آمریکا آماده هستیم، حداقل 10 سال. همین گونه که داریم موشک‌هامون رو پهپادهامون رو استفاده می‌کنیم. इराणने एवढी आक्रमक भूमिका घेण्यामागचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या अटींवर शरण येण्याची दिलेली धमकी। अमेरिकेच्या अटींवर इराण शरण न आल्यास 20 पट भीषण हल्ले चढवण्याची धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। मात्र इराणनं अमेरिकेच्या दादागिरीला खुलं आव्हान दिलंय। As we continue Operation Epic Fury, we're also focused on keeping energy and oil flowing to the world. And I will not allow a terrorist regime to hold the world hostage and attempt to stop the globe's oil supply. And if Iran does anything to do that, they'll get hit at a much, much harder level. I will take out those targets that were easy and that I mentioned just before. We'll take them out so quickly, they'll never be able to recover, ever. आता इराणमध्ये विध्वंस घडवणाऱ्या ट्रम्प यांना इराणनं आरपारचा इशारा दिलाय। एवढंच नाही तर इस्रायल सोबतच मध्य पूर्वेत अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं भीषण हल्ले सुरू केलेत। त्यामुळे ट्रम्प यांच्यावर नाक कापलं जाण्याची नामुष्की येण्याची चिन्ह असताना त्यांनी शांततेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर तब्बल तासभर चर्चा केल्याची माहिती पुतीन यांनी दिली आहे। एका बाजूला शांततेची चर्चा, दुसरीकडे धमक्यांचं सत्र आणि आखाती देशांमध्ये बॉम्ब आणि मिसाईलचा वर्षाव, ज्यात हजारो नागरिकांचा बळी जातोय। होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे संपूर्ण जगापुढे तेल संकट उभं ठाकलंय। याच युद्धामुळे जग महामंदीच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता आहे। त्यात आता इराण इरेला पेटल्यामुळे व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान प्रमाणे अमेरिकेचं इराण विरुद्धच्या युद्धातही नाक कापलं जाणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।